येत्या संक्रांतीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 14 तारखेला जमा होणार आहे। मात्र मतदानाच्या पूर्वी हप्ता जमा करू नका अशी मागणी काँग्रेसने या पत्राच्या माध्यमातून केली। हे दोन्ही हप्ते निवडणुकीच्या नंतर द्यावेत असंही काँग्रेसने आपल्या पत्रामध्ये म्हटलंय। तर लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवरच आता निशाणा साधला। आमचे विरोधक पहिल्या दिवशीपासून आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करतायत। मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली त्यावेळेस हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा म्हणून। हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही। आता पैसे टाकू नका म्हणतात। ऑन गोईंग स्कीम आहे। सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही। त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचं विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाही। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसात लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटणार का त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आलेली आहे। महाराष्ट्रामधील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना लवकरच जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो। त्यामुळे पुढील काही दिवसात 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। तर लाडक्या बहिणींनो महत्त्वाची माहिती आहे, आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थ्यांना या ठिकाणी हा दिलासा भेटू शकतो की निवडणुकीच्या अगोदरच म्हणजेच मकर संक्रांतीला हे पैसे भेटू शकतात का त्याचीच माहिती आपण बघणार आहोत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे, म्हणजे तुमचा हा 17वा हप्ता होता, तो जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर बघा आता डिसेंबर व जानेवारी मिळून 3000 रुपये मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे। राज्यात सध्या निवडणुकांचं वातावरण आहे। आधी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर आता लवकरच महानगरपालिकाच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे। दरम्यान या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना 1500 रुपयाचा निधी देण्यात आलेला नाही। बघा निवडणुकीच्या आचारसंहिते होते त्यामध्ये डिसेंबरचा निधी तुम्हाला देण्यात आलेला नाही। त्याचसोबत आचारसंहितेमध्ये मात्र नोव्हेंबरचा 17वा हप्ता वाटप झालेला आहे। त्याच्यामुळं हा निधी जो आहे देण्यासाठी या ठिकाणी अडचण नसावी, कारण की याच्या मागचाच निधी आचारसंहितेच्या काळामध्येच भेटलेला आहे। नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि त्याचं वितरण देखील अजून सुरू आहे। हा 17वा हप्ता तुम्हाला भेटलाय की नाही नोव्हेंबर महिन्याचा कमेंट बॉक्समध्ये आला असेल तर सर्वांनी हो म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल। आणि अजूनही तुमचे पैसे जमा झालेले असतील तर नाही म्हणून नक्की सांगा। तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 31 डिसेंबरला देण्यात आला। तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे येत्या 3 ते 4 दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे मकर संक्रांतीपूर्वीच मिळणार आहेत। दरम्यान 15 जानेवारी रोजी राज्यात महापालिका निवडणुकासाठी मतदान असल्यानं काँग्रेसकडून मात्र यावरती आक्षेप घेण्यात आलेला होता। तर या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवलेलं आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी 3000 रुपये मिळणार का हे पाहावं लागेल। तर बघा आता याच्यावरती काही आक्षेप नसावा, कारण की ही योजना जी आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी महत्त्वाची असून ह्याचे पैसे जे आहेत जवळपास 1 वर्षापासून सुरू आहेत। त्याच्यामुळे बघा इतर देखील योजनेचे पैसे आचारसंहितेमध्ये दिलेच जातात, त्यामुळे ही देखील जुनी योजना आहे, आता जाहीर झालेली नाही, 1 वर्षापूर्वीची योजना आहे। आणि मागचा 17वा हप्ता देखील या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजेच आचारसंहितेमध्येच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता देखील भेटलेला आहे। त्यामुळे हे देखील पैसे तुम्हाला या ठिकाणी भेटण्याची दाट शक्यता आहे। याच्यावरती अजून कुठलाही या ठिकाणी आक्षेप आलेला नाही, त्याच्यामुळं मग तुम्हाला या ठिकाणी हे पैसे देखील भेटू शकतात। तर बघा तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर हे 3000 रुपये भेटणार आहेत, त्याच्यामुळेच या ठिकाणी हे पत्र देखील निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले आहे, म्हणजे तुमचे पैसे येऊ शकतात। तर बघा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार नाहीत। या योजनेसाठी ज्या महिलांनी KYC प्रक्रिया केलेली नाही त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। KYC करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर इतकी होती। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेमुळे राज्यात महायुतीची सत्ता आल्याचं म्हटलं जातं।
दरम्यान महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली ही योजना आधी मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली होती. तेथेही ही योजना लोकप्रिय ठरलेली होती. तर या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाचा आर्थिक लाभ दिला जातोय. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 17 हप्ते जे आहेत लाडक्या बहिणींना वाटप करण्यात देखील आलेले आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचं वचन दिलेलं होतं, ते लवकरच ते वचन पूर्ण केलं जाणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेमध्ये बोलताना त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे सध्या लेट होताना दिसतो आहे. मग हे आचारसंहितेचं कारण असेल किंवा इतर देखील वेळेस लाडक्या बहिणींना मागच्या 5 ते 7 महिन्यापासून जवळपास प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी उशिरा भेटत आहे. त्या महिन्यामध्ये हे पैसे न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे वाटप होताना दिसतात. त्याच्यामुळे सरकारने कुठेतरी एक तारीख प्रत्येक महिन्याची फिक्स करणं खूप गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का सरकारने एक तारीख प्रत्येक महिन्याची फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर पहा, लाडक्या बहिणींची जवळपास 1.25 लाख लाडक्या बहिणींची सध्या EKYC करणे देखील बाकी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबरपर्यंत EKYC करणं अपेक्षित होतं. मात्र सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1.25 लाख महिलांनी मुदतीत EKYC केलेलं नाही. तर फक्त ही एका जिल्ह्याची न्यूज आहे. मात्र भरपूर ठिकाणी EKYC प्रक्रिया अजून पूर्ण झालेल्या नाहीत, ज्याच्यामध्ये खूप सारे टेक्निकल प्रॉब्लेम देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना येत होते. त्यासाठी 3 महिन्याची मुदत अगोदर दिली होती, तरी पण लाखो महिलांनी EKYC करायच्या राहिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने आणखी मुदतवाढ मिळेल अशी आशा लाडक्या बहिणींना होती, पण 31 डिसेंबरनंतर मुदतवाढ मिळाली नसल्यामुळं त्यांची चिंता या ठिकाणी वाढलेली आहे. तुमचीही EKYC राहिली का? आणि EKYC होऊन देखील तुमचा 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे की नाही? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, आता मग तुमचा या ठिकाणी हा डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे तुम्हाला एकतर मकर संक्रांतीच्या अगोदर या ठिकाणी भेटू शकतो, किंवा हा लाभ तुमचा पुढे जाऊन या ठिकाणी तुम्हाला डिसेंबरचा प्लस जानेवारीचा असा मिळून या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात देखील पैसे येऊ शकतात. जर तसं नाही झालं तर तुम्हाला फक्त एकच लाभ देखील डिसेंबर महिन्याचा फक्त 1500 रुपयाचा जानेवारी एंडिंगला भेटू शकतो. कारण की बघा, आता जर आपण बघितलं, मकर संक्रांतीला 2 ते 3 दिवसाचा टाईम राहिलेला आहे. त्याच्यामुळे अजून देखील याचा GR देखील प्रसिद्ध झालेला नाही. त्याच्यामुळं किती दिवसामध्ये या ठिकाणी हे पैसे भेटू शकतात त्याची या ठिकाणी माहिती जी आहे अजून अधिकृत देण्यात आलेली नाही, कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळं लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकतर फक्त डिसेंबरचा हप्ता भेटू शकतो, जो की जानेवारी एंडिंगपर्यंत, किंवा या ठिकाणी मग दोन्ही हप्ते जर सरकारने द्यायचा निर्णय घेतला तर त्या पद्धतीने दोन्ही हप्त्याचं एकूण 3000 रुपये देखील वाटप केले जाऊ शकतात. तर याच्याबद्दल जशी अजून अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती भेटेल. धन्यवाद.